तर गाईज आमचं हे गुढी उभारून झाली आहे. वा, पोळी तर फारच छान झाली, मस्तपैकी गोल. नमस्कार मंडळी, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे गुढीपाडवा आणि रुणालचा वाढदिवस. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. हा, एकदम शुभ मुहूर्तावरती माझा बर्थडे आलेला आहे. तर आजचा ब्लॉग असाच असणार आहे की आम्ही कसं गुढीपाडवा सेलिब्रेट करतोय आणि रुणालचा बर्थडे कसा सेलिब्रेट करतोय आणि हा माझ्यासाठी काय स्पेशल करतोय ते इम्पॉर्टंट आहे. तर हा पूर्ण ब्लॉग बघत राहा. मोठा होऊ शकतो बट तरी पण बघा. सो स्टे ट्यून. काय करते तू आता? सांग ना, काय चालू आहे? गजब बेइज्जती है. मी सगळं तयारी करतेय आणि मी ऍक्च्युली बघते आता कुठे गुढी उभारायची. मोस्टली तर इथेच उभारूया. खूप पसरे येत असणार आहे, तू बघत नाहीयेस. नाही, पण मी पसरा दाखवतच नाही ना ऑडियन्सला. वाह दीदी नाही दाखवू कसं येतं व्हिडिओ. तर आता आमची सगळी तयारी झाली आहे आणि मी हा काल असं छोटू एकदम क्यूट असा हार केला आम्ही दोघांनी. किती छान दिसतोय. कारण आम्ही खूप फुलं शोधली बट आम्हाला फुलं काही भेटली नाही आणि गाठीचा व्हिडिओ तर तुम्ही बघितला असेल. सो आता जे पण पॉसिबल होतं ते आम्ही केले आणि हे ॲक्च्युली आर्टिफिशियल आहेत पानं. काय ऑप्शनच नाही, ते भेटलीच नाही तर आम्ही काय करणार. सो बघूया आता. गाठीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आमच्या इंस्टाग्रामवर जाऊन बघा. हा, नक्की बघा तो पण व्हिडिओ. सही पकडे हैं. आणि हे काठीचं पण आम्ही कसं जुगाड केलाय. काठी पण आम्हाला भेटत नव्हती तर आम्ही एक गोष्ट ऑर्डर केली होती लास्ट वीक. तर त्याच्यासाठी हे आलं होतं तर मी त्यालाच असं थोडं डेकोरेट करून काठी केली आता. बट ती छान दिसते, एवढी छान डेकोरेट केली आहे तर. आणि मोठं पण भेटलं. सो आम्ही इथे गुढी उभारणार आहे, बघत राहा. तर गाईज आम्ही आता गुढी उभारतो आणि हे झालं की मग तुम्हाला आम्ही दाखवतो की कसं दिसतंय ते. आम्ही कशी गुढी उभारली आहे. भेटूया नंतर. आणि आम्ही रील पण बनवणार आहे, ती पण बघायची आहे. तर गाईज आमचं हे गुढी उभारून झाली आहे, मस्त दिसतीये. आणि हे सगळं इंडियावरून मागवलं होतं तर एकदम छान दिसते गुढी. आम्ही हे देवाच्या इथे पण छोटीशी गुढी उभारली आहे. आणि हे गाठी आणि देवाची देवपूजा मस्त संकेतने केली आहे. छान दिसतं, छान झालं सगळं. आम्हाला उशीर झाला बट ठीक आहे, चांगलं झालं. थोडं उशीर तर झालं आम्हाला बट इट्स ओके, चालतं. काय करते तू आता? पुरणपोळी. पुरणपोळी अचानक चालू करतो यार हा. अचानक सांगायचं. तर आम्ही आता खाली जाऊन मस्त फोटोज वगैरे पण ते पण मी इंस्टाग्रामवर पोस्ट करणार आहे. आणि आम्हाला रील पण शूट करायची होती म्हणून आम्ही खाली गेलेलो. तर आम्ही खूप छान खाली फोटोज काढले. आणि आता मी करत आहे पुरणपोळी. आणि मी किती छान आमटी केली बघ. तर्रीवाली आमटी, तिखटवाली जशी संकेतला आवडते. मी इंडियामध्ये कधीच पुरणपोळी केली नव्हती, कधीच म्हणजे कधीच. आणि म्हणजे की मी सणांना आहे ना, मी अशी उशिरा उठायचे, मम्मी सगळं करायची. पण मी आता बापरे सगळं मी करते. म्हणजे हा पण करतो असं काय नाहीये, हा पण हेल्प करतो. बट मला विश्वासच नाही बसत की मी पुरणपोळी एकटी करते, एकदम एकटी. वा, पोळी तर फारच छान झाली, मस्तपैकी गोल. थँक्यू. गोल कधीपासून यायला लागली तुला? मला नेहमीच गोल पोळी येतात. नाव ठेवू नको, कळलं ना? नाही, मी असंच म्हणत होतो, तुला गोल येतातच येईल. गोल मला येतातच, विषयच नाही. विषयच नाही अजिबात. ही मोठी झाली आहे, एवढी मोठी मला बनवायची नव्हती, छोटी बनवायची होती. बट ही जरा जास्त मोठी झाली आहे, जरा संकेत खाली. मी खातो, मला चालतं सगळं. म्हणजे की हा असा आहे की ह्याला मीठ कमी असलेलं पण कळत नाही. नंतर जेव्हा मी जेवते तेव्हा मला कळतं की अरे मीठ कमी आहे.
आणि मग मी त्याला बोललो ना, अरे मीठ कमी, तो मला बोलतो की नाही मला चालतं. असं थोडी नसतं, सांगायला पाहिजे. तर गाईज आता आमचं आवरून तर झालंय, म्हणजे आमचं आत्ता जेवण झालं एवढा उशिरा, 3:45 वाजलेत. आणि आम्ही सकाळपासून भरपूर काम झालं. संकेतचं पण ऑफिस होतं, तर आम्ही आता असा विचार केला की एक तास थोडं रेस्ट करूया आणि मग रेस्ट नंतर आम्ही तुम्हाला परत भेटतो. बघू आता संकेत काय करतोय ते. 1 hour later. तर गाईज हे बघा, आज मृणालच्या बर्थडेची तयारी. ही तिच्यासाठी सरप्राईज आहे. तिला मी काहीच दाखवलेलं नाहीये. ती त्या रूममध्ये तयार होते, पण तिला थोडाफार अंदाज आलाच असेल, पण बघूया आता तिची रिॲक्शन काय असेल. Nice. सरप्राईज. ओ माय गॉड, कधी केलं? तू आता बाहेर गेली तर तेव्हा केलं सगळं. इतकं छान. गिफ्ट बघ. तू मला ह्याच्यातले फक्त 4 गिफ्ट दिलेले, बाकी तर नवीन आहेत ना. आणि केक बघ, केक. आणि बाप रे, एवढं 2 तास लागले असतील. काही नाही. थँक्यू. तू माझा आपल्यासोबतचा, आपल्या दोघांचा माझा फर्स्ट बर्थडे खूप छान सेलिब्रेट करतोयस. थँक्यू सो मच. तर आता वेळ आहे गिफ्ट ओपन करायची. तुम्ही बघितलं असेल आधी आम्ही ते पण काही, आता आम्ही एवढं शूट नाही करता आलं आम्हाला, तर थोडं थोडं आम्ही शूट केलं. तर आता वेळ आहे गिफ्ट ओपन करायची. हे याच्यातले हे 4 गिफ्ट आहे मला संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे दिले होते. कारण पण मी तिला ओपन करून दिले नाही, कारण बर्थडेच्या दिवशी मला सरप्राईज द्यायचं होतं. आणि त्याने माझा बर्थडे बिग सेलिब्रेट केलाय. सो हे 4 गिफ्ट मला भेटले आणि हे 3 नवीन आहेत माझ्यासाठी. बघूया आता काय काय. तर मी फास्ट मध्ये ओपन करते. चल ना, फास्ट मध्ये. नेल्स. मी ह्याला बोललो होतं की मला नेल्स करायला जायचंय, बट मला वेळच नाही भेटला, तर त्याने मला आर्टिफिशियल नेल्स आणले. वाव, सो क्यूट. आवडले ना? आणि हे तुला आवडलं होतं, तू म्हणजे ती मला मागतोय. ओ माय गॉड, मी तुम्हाला इतकं क्यूट आहे, म्हणजे की मला हे बघितलंच इतकं आवडलेलं, इतकं क्यूट आहे ना. मी दाखवते. हा आहे स्मूच बाय सो, हॉट पिंक कोणतरी परफ्यूम आहे. स्मूच बाय सो असं काहीतरी त्याचं नाव आहे. आणि हा मागच्या वेळेला फार आवडलेला. मला खूप आवडलेलं, म्हणजे की मला आवडलं म्हणजे काय हवंय ते. मी तर स्मेल पण नव्हतं बघितलं, पण मी हे बघितलं होतं. अरे निघत नाही. किती क्यूट आहे हे, किती क्यूट. आणि हा परफ्यूम आहे बघा. सो क्यूट. मला अशा क्यूट गोष्टी खूप आवडतात, म्हणून मला हे आवडलं होतं. आता हे पण माझ्या ओळखीचं नाही वाटत आहे, काय माहित नाही. हे थांब, उघड्याच्या आधी गेस कर बरं काय असेल. हात लावून ते बघू शकतो. हे नाही कळत. हे काहीतरी पेन्सिल टाईप वाटत. पेन्सिल इरेझर. ओपन करता. हा पेन्सिल ही इरेझर. एवढ्या मुलींच्या गोष्टी कुठे कळल्या? कुठे कळल्या? सॉरी. वाव, हे आयलायनर आहे आणि ते पण ब्लू कलरचं. मी ह्याला खूप आधी बोललं होतं की मला ब्लू कलरचं लायनर, ग्रीन कलरचं लायनर घ्यायचं, तर याने मला ब्लू कलरचं लायनर घेतलं. सो क्यूट यार. आणि हा ब्लश, कारण मी काय बोलतात त्याला, लिप लायनर नाही, लिप टिंट होतं माझ्याकडे, तर मी ते इथं असं ब्लश म्हणून लावायचं. तर हे काय आहे माहिती का तुला?
हे मला माहितीये, मी खूप रील्स मध्ये कर्ल्स करायचे. ओ माय गॉड, मी तुला बोललो होतं डायसन घेऊया म्हणून तू मला घेतलं. डायसनच्या बदल्यामध्ये. पण हे चांगलं आहे, हिट फ्री कर्ल्स. ट्राय करून बघायचं, आवडलं तर चांगलंच आहे. पण डायसन घेणार आहोत आपण आता, लगेच नाही. आता हे 3 गिफ्ट माझ्यासाठी नवीन आहेत, तर बघूया. पॅकेजिंग साठी कमी मार्क्स, पण कारण चिकटपट्टी बघा, कोणती चिकटपट्टी. पण इतकं सगळं केलंय, एवढं डेकोरेशन, त्यासाठी पॅकेजिंग साठी मी इग्नोर करणार पॅकेजिंग. ही पर्स आहे, वाव किती क्यूट आहे ही पर्स. म्हणजे त्याच्या ड्रेसवर मॅच पण होतीये. बापरे, आणि खूप कष्ट केलेत, खूप, खरंच खूप कष्ट केलेत. खूप क्यूट, खरंच खूप छान आहे. आता ड्रेसवर मॅच होती. हे मोठं आहे, मी लास्टला ओपन करते, चांगलं वाटतं. हे काय बघूया. खूप मोठं पॅक केलंय. ही पण पर्स आहे, वाव. याचा आणि याचा शेप सेम आहे. किती छान यार. याने पहिल्यांदा मुलींसाठी म्हणजे माझ्यासाठी शॉपिंग केली आहे. तर खरंच 10 out of 10 मार्क्स आहेत याला. खूपच सुंदर शॉपिंग केली, खूप सुंदर. ओपन केलं कॅटवॉक, तर हा आणि हा शेप सेम आहे. हो सेम आहे. आणि मी हे सगळं आता ट्रिपसाठी घेऊन जाणार. आमची ट्रिप कुठे आहे ते मी तुम्हाला आता नाही सांगणार, बट आम्ही जाणार आहोत ट्रिपला, पोस्ट बर्थडे ट्रिप. तर आता आहे हे लास्ट, हे मोठं वाटतंय म्हणून हे मी लास्टला ठेवलंय. तर बघूया, हे मला कळलेलं आहे काय आहे. शूज, ओ माय गॉड. हे पण मला शूज पण घ्यायचे होते. त्याने एक पण गोष्ट मला युजलेस नाही दिलीये पूर्ण. म्हणजे ज्या पण गोष्टी मला पाहिजे होत्या त्या सगळं त्यांनी लक्षात करून, मला माहिती नाही की एवढं कसं लक्षात राहिलं, पण खूप सगळ्या गोष्टी खूप युजफुल दिल्यात. कोणतीच गोष्ट अशी नाही की जी मला नकोय. आता हे ठीक आहे, बट हे मला आवडलं होतं म्हणून हे त्याने मला घेतलं. सो खूप छान. आणि हे मला नेल्स पण करायचं होतं, त्यासाठी थँक्यू. तर आता झालेलं आहे आमचं बर्थडे सेलिब्रेशन. आणि आता आम्ही आवडणार हे सगळं. आता आम्ही आवरू हे सगळं. आणि लेट पण झालंय, 10 वाजलेत. तर उद्या आमच्या दोघांना पण घाई आहे. उद्या नेहमीसारखं रुटीन सुरू. पण उद्याचाच दिवस, मग सॅटर्डे संडे परत. आणि सॅटर्डे संडे आम्हाला खूप जास्त आवडतो, खूप जास्त. सॅटर्डे संडे आम्ही चिल असतो. सो थँक्यू सो मच तुम्ही आमचा हा ब्लॉग बघितला असेल तर. आणि आमचा हा ब्लॉग कसा वाटला, आम्ही कसं सेलिब्रेट केलंय हे तुम्ही आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमचा हा ब्लॉग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आम्ही ट्राय करू की आम्ही मध्ये पण वीकडेज मध्ये पण एक टाकू, बट आम्हाला नाही वेळ भेटत आहे म्हणून. बट ठीक आहे, ट्राय करूया. सो बाय बाय.